गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। एमआयडीसीच्या रासायनिक जलप्रदूषणामुळे बाधित असलेल्या 13 गावांना ज्याप्रमाणे शासनातर्फे 90% पाणीपट्टी माफ केली जाते, त्याच धर्तीवर खाडीपट्ट्यातील पलीकडच्या तीरावरील उर्वरित गावांची पाणीपट्टी देखील माफ करण्यासाठी येत्या अधिवेशनातून प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन रोजगार हमी, फलोत्पादनावर खार भूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महाड तालुक्यातील टोळ बुद्रुक येथील विकास कामांचे भूमिपूजन सोहळा निमित्ताने आले असताना उपस्थित ग्रामस्थांना दिले। शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी शिवसेना वहूर पंचायत समिती गणातर्फे महाड तालुक्यातील टोळ बुद्रुक मोहल्ला येथे तलाव सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी मंत्री गोगावले दाखल होताच ग्रामस्थांच्या वतीने खालूबाजा फटाक्यांची आतिषबाजी व पुष्पवृष्टी करीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी गोगावले यांनी ग्रामदेवता श्री टोळजाई मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। या कार्यक्रमाला गोगावले यांच्या समवेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडी, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, उद्योजक सीताराम उभारे, कृष्णा सुकुम, दिलीप उकिरडे, राहुल कदम, वहूर सरपंच बिना पारदी, सौ शीतल खराळे, एकनाथ सुकुम, समीर बजगरे, नरेश पिंगळे, राजू सकपाळ, अहमद माटोमणकर इत्यादी पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। गोगावले यांच्या माध्यमातून या तलाव सुशोभीकरणासाठी जवळपास 3,68,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याने विभागातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे। त्याचप्रमाणे खाडीपट्ट्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नावर मात करण्यासाठी जलजीवन मिशनची आणलेली 12 कोटींची योजना 4.5 कोटी खर्च करून केलेले मुख्य महामार्गाचे काम यासह गोगावले यांच्या माध्यमातून खाडीपट्ट्यात सुरू असलेल्या इतर अन्य विकास कामांचा धडाका पाहून त्यांच्या विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून गेली आहे। अनेक वर्ष काँग्रेस विचारधारा मानणाऱ्या टोळ बुद्रुक येथील बहुसंख्य मुस्लिम बंधू भगिनी या प्रसंगी मंत्री गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। यामध्ये उद्योजक जुनैद जलाल यासह अदनान जलाल, इमदाद जलाल, इनायत उबारे, रईस वारेकर, रजाक मापकर, जलील परकार इत्यादी अनेक मुस्लिम भगिनींचा देखील समावेश होता। या मुस्लिम भगिनींच्या वतीने मंत्री गोगावले यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला खाडीपट्टा विभागातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। परंतु तुम्ही मंडळीने वाट पाहिली की ह्या वेळेला भरतशेठ निवडून येतात का नाही म्हणून तुम्ही वाट बघा। अरे हनीफ कुठे गेला? घरी गेलाय का? त्याला काय अडचण आली काय? भावाला पाठवलं। तर मंडळी माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या मुस्लिम बांधवांना, आम्ही कधी दुजाभाव करत नाही, केला पण नाही, पुढेही करण्याचं कधी म्हणत नाही आमच्या। परंतु तुम्हा लोकांना समजणं गरजेचं आहे की ज्या ज्या वेळेला तुम्हा लोकांना इतर आमदारांनी किंवा कोणी वेगवेगळे काही शब्दरचना वापरले त्यावेळेला आम्ही तुम्हाला सामोरं गेलो आणि आम्ही सगळ्यांना सांगितलं की गेल्या 15 वर्ष आपण आमदार आहे, एकही कुठली भानगड नाही आपल्या आपसामध्ये, आम्ही कामच करत राहिलो आणि म्हणून लोकांनी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळेला आम्हाला निवडून दिलं। त्याबद्दल मी पहिलं तुमचं सगळ्यांचं आभार मानतो, कारण 4थ्या वेळेला निवडून दिलं म्हणून मी मंत्री झालो आणि आज मंत्री म्हणून आज या मोहल्ल्यामध्ये आलेलो आहे। खरं म्हणजे हे काम संघर्षमय वातावरणामधूनच मंजूर केलं आपण आणि देत असताना काही थोडा संघर्ष झाला पण त्यातून चांगलं घडतंय। मंडईची तुम्हाला नळ पाणी पुरवठा योजना या संपूर्ण ग्रामपंचायतीला दिली, टोळ आणि दाभोळ म्हणजे तुमच्या तिथपर्यंत कोपऱ्यापर्यंत मंडई 1 कोटी नाही, 2 कोटी नाही, 12 कोटी रुपये। म्हणजे थोडंसं आत्मचिंतन करायला पाहिजे तुमच्या लोकांनी। ज्यावेळेला हा समोरचा रस्ता खराब झाला त्यावेळेला पण आपण 6.5 किलोमीटरचा रस्ता किती पैसे टाकले? 4-4.5 कोटी रुपये आपण तेव्हा आता परत खराब होत चाललाय, आता परत आम्हालाच करायला पाहिजे। तर मंडळी या भागातली, या विभागातली, या गावातली, वाड्यातली, वस्तीवरची जवळजवळ सगळी कामं आपण करतोय। आम्ही काय तुमच्याकडे मागतोय 5 वर्षातनं एकदा आशीर्वाद, बाकी तुम्हाला कोणावर काय प्रसंग आला, कोणावरती अडचण आली, कोण आजारी असलं तरी आम्ही सगळे व्यासपीठ असणारी मंडळी तुमच्या सोबत असतो। आम्ही कधी
तो कुठल्या जातीचाच कुठल्या धर्माचाच कधी पाहत नाही आम्ही. माणूस आहे एवढं आम्ही समजतो. आणि म्हणून आज हा जो पक्षप्रवेश होणार आहे हा एक वेगळ्या प्रकारचा याचा मेसेज जाणार आहे. कारण आम्ही या संपूर्ण महाड, माणगाव आणि पोलादपूर जेवढे मूल्य आहेत त्या सगळ्या मूल्यातल्या लोकांना जेवढं शक्य आहे तेवढं सहकार्य करायचा आम्ही प्रयत्न करतो. तेव्हा आम्ही कधी मागं पुढं पाहत नाही आहे. म्हणून शोएब पाचकर सारखा आमचा एक कार्यकर्ता आम्ही पंचायत समितीला निवडून आणून त्याला उपसभापती केला. तेव्हा ती ओपनची सीट होती, पण आम्ही कधी तो दुजाभाव केला नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आज जो प्रवेश करताय हा तुमच्या आयुष्याला आणि या भागातल्या विभागाला एक वेगळी कलाटणी देणारा असणार आहे. कारण तुमच्या मनामध्ये जे काय शंका कुशंका त्या सगळ्या काढून टाका. कारण आमच्याकडनं चुकीचं कधी होणार नाही आणि आमचे कार्यकर्ते कधी करणार नाही. आणि म्हणून समीर सारखा आमचा कार्यकर्ता, अहमदबाईंसारखी एवढी जुनी माणसं, गेले 40 वर्ष काँग्रेसच्या सोबत काम करणारी मंडळी, आज का त्यांनी विचार केला त्याला विचारा, किंवा तुम्ही का विचार केलात म्हणून. आणि म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही 5 वर्षातून एकदा आम्हाला मदत करायची आहे. मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला एकदा आणि एकदा ग्रामपंचायत खासदार, बस. हे 5 वर्षातून 5 वर्षातले सगळे दिवस आम्ही तुमच्यासोबत असणार आहे. लक्षात ठेवा, त्यात कुठेही कमी पडू दिलं जाणार नाही. आज सरपंचही त्यांच्या सगळ्या लोकांना घेऊन प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये चर्चा चालू आहे. आमचा राजा आहे, मालप आहे, आमचा पांडू, या सगळ्या मंडळींशी चर्चा चालू आहे आणि ते पण होईल. मंडळी कोण आमदार आहे खिशातले पैसे टाकून गेली 5 वर्ष त्यांना फिल्टरचं पाणी देतो रे ना आपण, फिल्टरचं पिण्याचं पाणी आम्ही देतो. आणि आत्ता जी 12 कोटीची योजना आपण घेतले तिला फिल्टर प्लांट सहित तुम्हाला देतोय. म्हणजे तुम्हाला कोणालाही अस्वच्छ पाणी मिळणार नाही, तुम्हाला फिल्ट्रेशन करून डायरेक्ट तुम्ही ते पाणी पिऊ शकता. अशा प्रकारचं आता पलीकडे पण 32 कोटीची योजना, 32 ना रे, खैऱ्याची 32 कोटीची योजना फिल्टर सहित आम्ही त्यांना दिलेली आहे. तर मंडळी लासगावची आणि वहूर ही 15 कोटी ना 17कडे गेली का, 17कडे गेली, त्यांना पण आपण वरच्या टोकाला. आणि नंतर या तुमच्या सगळ्यांसाठी एक दासगावमध्ये कुठला राहुल तो खोंडा तुझा पांढरेकोणचा तो खोंडा आहे, तिथं एक आमचा तलाव, आपला बंधारा मोठा, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला या 5-6 ग्रामपंचायतींना चांगल्या प्रकारचं पाणी मिळेल अशा प्रकारचं आमचं नियोजन चालू आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.